नमस्कार, मी आहे मंजिरी आणि स्वाद रत्नागिरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी स्पेशल अशी कोकणी रानभाजी दाखवणार आहे। तर या भाजीचं नाव आहे कुरडू। तर ही भाजी भाकरी सोबत अतिशय चविष्ट अशी लागते आणि ही ऑर्गॅनिक अशी भाजी आहे। तर ही कशी करायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर ही भाजी आहे, सर्वप्रथम आपण स्वच्छ साफ करून घ्यायची। जेवढा कोवळा भाग आहे तेवढा घ्यायचा आहे या अशा प्रकारे। आणि मी आता ही सर्व भाजी साफ करून घेते आणि स्वच्छ धुवून चिरून घेते। तर ही मी कुरडूची भाजी स्वच्छ साफ करून चांगली 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता भाजीसाठी फोडणीचं साहित्य काय लागतं हे आपण पाहून घेऊया। तर हा एक मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर 9 ते 10 पाकळ्या लसणीच्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ, एक पाव चमचा हळद आणि फोडणीसाठी तेल एवढं साहित्य वापरणार आहोत। आता गॅसवर एक मी कढई तापायला ठेवलेली आहे। आता कढई मध्ये मी एक 2 चमचे तेल घालून घेते। आता तेल आपलं तापलेलं आहे, त्यात या मी लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकत आहे। लसणीच्या पाकळ्या छान अशा लाल झालेल्या आहेत। आता यात आपण कांदा टाकून घेऊया। आणि कांद्याला सुद्धा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। मिरची सुद्धा यात मी अशी टाकून घेत आहे। कांदा जो आहे तो आता सोनेरी होत आलेला आहे। यात आता मी पाव चमचा हळद घालून घेते आणि ही हळद आता तेलामध्ये छान अशी आपण परतवून घ्यायची। आता यात मी जी कुरडूची भाजी आहे ती टाकते आणि ही आता मऊ होईपर्यंत एक 5 मिनिटं परतवून घ्यायची। या भाजीवर आपण झाकण ठेवायचं नाही। आता यात मी चवीनुसार मीठ टाकत आहे। एक पाव चमचा मीठ टाकते, कारण ही भाजी मऊ मऊ होऊन खूप कमी होणार आहे। तर एकूण 5 मिनिटात ही आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। तर गॅस बंद करायच्या आधी खोबरं टाकून घ्यायचं आहे। तर हे मी ओलं खोबरं यात टाकून घेते आणि हे थोडंसं परतवून गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आपली कुरडूची भाजी शिजून तयार झालेली आहे। तर आपली गरमागरम अशी कुरडूची भाजी तयार झालेली आहे। पाहू शकताय तुम्ही, अतिशय सुंदर आणि अशी खमंग अशी लागते। रानभाज्यांपैकी एक कुरडू ही एक अशी रानभाजी आहे जी ऑर्गॅनिक आणि अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे। भाकरीसोबत ही खूपच छान लागते। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।